जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर. तर या ठिकाणच्या या जागा आलेल्या मित्रांनो शिपाई या पदासाठी. तर ही ॲड कधी आलेली मित्रांनो 17/2/2025 रोजी. तर आज किती 18 तारीख आहे मित्रांनो. तर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा त्याचा नंबर पण दिलेला आहे, आवक जावक नंबर असतो एक. त्याच्यानंतर आपण थोडीशी डिटेल्समध्ये जे मेन इन्फॉर्मेशन आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे. किती मित्रांनो 24 पदे, हे 24 पदे. त्याच्यानंतर व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे, हे 12 पदे. किती 12, 24 आणि 12 अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवाराची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी. म्हणजे किती 36 पदे आता ते भरणार आहे मित्रांनो. किती 36 आणि 9 जे उमेदवार आहे त्यांना प्रतीक्षा यादीत म्हणजे वेटिंग लिस्टवर ठेवणार आहे मित्रांनो. तर एकूण किती झाले 45 जागा हे ते घेणार आहे मित्रांनो. वेटिंग लिस्ट पण क्लिअर होणार आहे. तर ते कधी आपण या लास्टमध्ये थोडंसं बघणार आहोत. तर हे बघा यादी तयार करावयाची आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मित्रांनो बघा ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर ह्यावेळेस ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा आहे. तर कसं करायचं आपण खाली बघणार आहोत. त्या संदर्भात निवड यादी व प्रत्यक्ष यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. जे 9 जण ते घेणार आहे प्रत्यक्ष यादीत ते 2 वर्षासाठी वैध राहील. 2 वर्षाच्या आतच ते घेऊन टाकतील मित्रांनो. तर चला सदर पदाची वेतन मॅट्रिक्स 3 S3 नुसार त्यांना वेतन भेटणार आहे. किती 16,600 ते 52,400 पर्यंत त्यांना वेतन भेटणार आहे. तर एकूण भत्ते सगळे विचारे त्यांना सगळं मिळून यांचं पेमेंट 28,000 प्लस जातं मित्रांनो. किती 28,000 प्लस हे पेमेंट जाणार आहे मित्रांनो. हे तर बेसिक पेमेंट दिलेले त्यांनी 16,600. याच्यात विचारे हाऊस रेंट जे असतं ते सगळं DA हे सगळं मिळून 28,000 प्लस त्यांना हे जाणार आहे. अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे. म्हणजे इतर देय भत्ते त्याच्यात ॲड होऊन तर तुम्हाला एक 27,000 ते 28,000 प्लस पेमेंट जाणार आहे मित्रांनो. नेक्स्ट दिव्यांग व्यक्तीकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका यल क्रमांक 1137/2018 सह जनहित याचिका क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तीसाठी 4% आरक्षण आहे मित्रांनो. 4% पदे म्हणजे 100 पदापैकी 4 पदे यांना भेटणार आहे. म्हणजेच एक पद आता हे जागा आहे मित्रांनो त्याच्यातून एक पद हे राखीव ठेवण्यात आले आहेत. सदर पद दिव्यांगांच्या योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अनुसूचित केल्यानुसार नजीकच्या भविष्यात भरण्यात येईल. तर त्यांचं भविष्यात भरण्यात येईल मित्रांनो. पात्रता काय असणार आहे आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा वयोमर्यादा काय असणार आहे. अराखीव ओपनसाठी बघा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपनसाठी. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी किती वयोमर्यादा असणार मित्रांनो 48 ते 43 वर्ष. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. तर हे 18 वर्षाच्या पुढं किती वर्षाचे असले तरी हे फॉर्म भरू शकतात मित्रांनो जे न्यायालयात काम करतात. सेकंड पॉईंट काय बघा उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा. त्याच्यानंतर उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे. तर कमीत कमी 7वी अर्हता मित्रांनो आणि मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिक दृष्टी सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. सुदृढ सक्षम म्हणजे त्याला एकदम क्लिअर दिसणं सक्षम आणि त्याच्यानंतर निर्व्यसनी त्याला काही दारू बिडी गुटखा जे आहे व्यसन ते नसावे. नेक्स्ट बघा पात्र उमेदवारांकरता अटी काय काय दिलेले आपण थोडक्यात बघणार आहोत. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याच्याकडं अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. डोमेसाईल आपण त्याला डोमेसाईल म्हणतो ते अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. करार म्हणजे तुम्ही जर जॉईन झाले तुम्हाला चांगले मार्क पडले आणि तुम्ही शिपाई या पदासाठी जॉईन झाले म्हणजे पात्र झाले त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर पात्र झाले लास्ट स्टेप आलेली ते करार करून घेणार मित्रांनो. 2 वर्ष 3 वर्ष किंवा तुम्ही हे पद सोडू शकत नाही असं काय ते त्यांचा करार असणार आहे. ते करार तुम्हाला करावं लागणार मित्रांनो. किंवा तुम्ही सोडले तुम्हाला एवढे पैसे पे करावे लागतील त्यांचा काही करार असेल तर करार तुम्हाला स्वीकारणं अनिवार्य आहे मित्रांनो. त्याच्यानंतर उमेदवार नैतिक
पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे, त्याच्यावर कोणताही गुन्हा नसावा, MPCS, UPSC कोणत्याही राज्यसेवा आयोगाने यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे. म्हणजे MPSC मध्ये काही गुन्हा, UPSC मध्ये त्यांना एक्झाम देता येत नसेल तर असे उमेदवार इथं पण फॉर्म भरू शकत नाही, इथं अपात्र असणार आहे मित्रांनो. आणि काही गुन्हा असल्यास अपात्र असणार आहे, नंतर कॅरेक्टर यांना लागणार आहे. उमेदवार फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रवीण नसावा, त्याच्यावर कोणताही गुन्हा नसावा मित्रांनो. नेक्स्ट, महाराष्ट्राची नागरी सेवा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञाबद्ध, हम दो हमारे दो, हे त्यांना पाहिजे. अर्ज करण्याच्या दिनांक 28 मार्च 2006 बघा, 2006च्या पहिले चालतात, 2006च्या नंतर नाही चालणार. जन्माला आलेल्या मुलांमध्ये ह्यात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. त्याच्यानंतर उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास तिने विद्यमान कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी. जर ते आता सध्या न्यायालयामध्ये, त्यांनी आधीच फॉर्म भरण्याच्या आधी न्यायालयाची परवानगी घ्यायची आहे. ना हरकत प्रमाणपत्र, एक ना हरकत प्रमाणपत्र असतं, त्यांनी ते लिहून घ्यायचं आहे, स्टॅम्प वगैरे, सही वगैरे घेऊन टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. उमेदवार अल्पसूची, काय सूची दिलेली आहे उमेदवारांना? जाहिरात अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, बघा शैक्षणिक पात्रता, गुणवत्तेनुसार चाळणी, लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल. म्हणजे जास्त फॉर्म आले तर एक चाळणी करण्यात येईल. आता शैक्षणिक पात्रावरून करतील, गुणवत्तेनुसार, लेखी परीक्षेनुसार 3 पॉईंट आहे त्यांच्याकडे. एक तर शैक्षणिक पात्रता, त्यांचे गुण किती मिळालेले त्यांना कोणत्या एक्झाममध्ये, आणि लेखी परीक्षामध्ये किती गुण मिळालेले, तर तसंच एक अल्पसूची शॉर्टलिस्ट ते तयार करतील. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता, विशेषार्हता चाचणी, तोंडी, मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर यांची स्वतःकडे राखून ठेवलेली आहे. तर तोंडी परीक्षा, त्याच्यानंतर मुलाखत ती आहे ते घेणार आहे, आणि अधिकार त्यांनाच आहे मित्रांनो. आपण त्याच्यात काही बोलू शकत नाही. जर एखाद्या मित्राचे काम झाले नाही तर आपण त्यांना विचारू शकत नाही माझे काम का झालेले नाही आहे. तर बघा नेक्स्ट पॉईंट काय, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. तुम्हाला ऑनलाईन अर्ज हे ऑनलाईन करायचं आहे, ऑफलाईन करायचं नाही मित्रांनो. अर्ज सादर करताना ही साईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्टची, या साईटवर सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल, ऑनलाईनने, ऑफलाईनने नाही. त्याच्यानंतर पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, हे बघा हे साईटवर तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटद्वारे दिनांक 18/2 म्हणजे आज 18/2/2025 ते 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 18/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता उघडेल, म्हणजे 11 वाजता उघडलेली आहे. तर आज 18 तारीख आहे, तर आज तुम्ही आजपासून फॉर्म भरू शकता 4 मार्चपर्यंत. तर ते बी 5 वाजेपर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकतात. त्याच्यानं उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचं वाचन करूनच अर्ज भरावा. सदरी अर्ज शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयाने पोस्टाने पाठवू नयेत. चला इम्पॉर्टंट थोडंसं बघणार आहोत. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लास्टपर्यंत तुम्हाला एक्झाममध्ये काय क्वेश्चन येणार आहे सगळं मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहोत मित्रांनो, फ्रीमध्ये. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम लिंक दिलेली आहे. आपल्या चॅनलचे नाव आहे MPSC पोलीस टार्गेट. ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या जी बी माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो. तर बघा उमेदवाराने या वेबसाईटवर क्लिक करून पिऊनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर SBI कलेक्ट, SBIला ते चलन आपल्याला भरायचं आहे मित्रांनो ऑनलाईन. तर किती चलन आहे आपण थोडक्यात आज खाली बघणार आहोत. उमेदवारांनी आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी ॲग्री हे बटन दाबायचं आहे. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जेणेकरून करून घ्या मित्रांनो. ऑनलाईन नोंदणी शुल्क तर 50 रुपये त्याला चलन असणार आहे मित्रांनो. 50 रुपये तुम्हाला चलन हे भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर अर्ज स्वीकारण्याची फक्त यशस्वी नोंदणी फक्त शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहारात म्हणजे तुम्ही चलन केल्यानंतरच तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मेन पॉईंट बघणार आहोत. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रासह स्वतः छायाचित्रित म्हणजे तुम्हाला एक फोटोकॉपी करून मूळ प्रमाणपत्र ओरिजिनलसुद्धा घेऊन जायचे आहे. काय काय घेऊन जायचं आपण थोडक्यात बघणार आहोत. हे बघा तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे.
तर SSCC बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्र 10वी तुम्ही जे टाकले असेल, ग्रॅज्युएशन टाकल्यानंतर तिथपर्यंत घेऊन जायचे. एक्झाम्पल 7वी 10वी 12वी. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे प्रमाणपत्र 7वी 10वी 12वी तुम्हाला हे सगळं घेऊन जायचं आहे. लास्ट तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तरी ते नेले तरी चालतील. जाहिरात प्रसिद्ध नंतर तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्न प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तींनी हुद्दा म्हणजे तुम्हाला एक कॅरेट नमुना खाली दिलेला आहे ते भरून तुम्हाला सबमिट करायचा असतो. नंतर त्याच्यानंतर सत्सम अधिकाऱ्याने तुम्ही इथं एक स्क्रीनशॉट मारून घ्या वरच्याचं आणि याच्याचं स्टॉप करून थोडंसं हे सगळं काय काय पाहिजे. डोमेसाईल तर कंपल्सरी पाहिजे. आपण थोडक्यात खाली बघणार आहोत मेन टॉपिक काय काय आहे. थोडंसं न्यायालयाने केलेले सगळं दिलेलं बघा. परीक्षेचे स्वरूप काय असणार इथं काय माहिती देईल थोडक्यात आपण बघणार आहोत. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना म्हणजे एक सूची अल्पसूची होणार मित्रांनो, सगळे पात्र नाही होणार. इथं पात्र उमेदवारांना दिलेलं आहे त्यांनी. तर एक चाळणी लेखी परीक्षा होणार आहे 30 गुणांसाठी. तर कमीत कमी तुम्हाला 15 गुण किमान त्याच्यात घ्यायचे कंपल्सरी आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाने प्रश्न असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे असणार आहे मित्रांनो. 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कासाठी बघा. 30 प्रश्न ठेवण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी 10 मार्काची असणार आहे. 10 गुण त्याला भेटणार आहे. 30 गुण आपले एक्झामला, 10 गुण याला अर्थ चाचणीला, तोंडी मुलाखतला 10 म्हणजे एकूण 50 मार्क असणार आहे मित्रांनो. तर निवड प्रक्रियेमध्ये एकूण 50 गुण. तर बघा टीप काय दिलेली, चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाळणीसाठी बोलण्यात येईल मित्रांनो. तर ते दुसरी टीप काय दिलेली आहे, उमेदवारांनी निवड ही उक्त नमूद निकष गुणांच्या आधारे केली जाईल. तर हे एवढं इम्पॉर्टंट नाही, आपण इम्पॉर्टंट बघणार आहोत. तर बघा उमेदवारीकरता इतर आवश्यक सूचना. तर काय आवश्यक सूचना दिलेल्या बघा. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. तर बघा रद्द करू शकतात, परीक्षा स्थगिती करू शकतात, ते काही करू शकतात आणि ते त्यांच्याकडे आहे मित्रांनो. याबाबत कोणालाही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही कुठं जाऊन तुम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकत नाही मित्रांनो. ते सांगते ते पूर्व दिशा. आपण त्याच्यात काय बोलणार नाही आहे आणि आपल्याला काय बोलण्याचा अधिकार त्यांनी ठेवलेला नाही. जाहिरातीमध्ये सगळं देऊन टाकलेलं आहे आधीच. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडपून ठेवल्याचे निदर्शन आल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. जर तुम्ही खोटी माहिती दिली तर ते कधी पण रद्द करू शकतात आणि तुम्हाला बाहेर काढू शकतात. त्याच्यानंतर काय दिलेले पदसंख्येत बदल होऊ शकतो. हे थोडंसं इम्पॉर्टंट आपण खाली बघणार आहोत काय काय दिलेलं. आणखी मुलाखती बोलण्यात काय काय पाहिजे हे तुम्ही आपल्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे मित्रांनो, जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून ही PDF एकदा डाउनलोड करून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित वाचा आणि फॉर्म नक्की भरा मित्रांनो. खूप चांगला चान्स आलेला आहे. हे बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना. हे सूचना पण काय काय फोटो किती KBचं पाहिजे मी तुम्हाला फॉर्मसुद्धा भरून दाखवणार आहे कसं फॉर्म भरायचं आहे. ज्या शैक्षणिक प्रमाणपत्र काय काय पाहिजे हे दिलेलं आहे. सगळी PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन घेऊन टाका. आणि हे घोषणापत्र तुम्हाला नंतर पाहिजे मित्रांनो, आता याची काही आवश्यकता नाही आहे एवढी. तुम्ही पण हे पूर्ण टेलिग्रामला खाली आपण लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन तिथं डाउनलोड करून घ्या मित्रांनो. जर तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपल्या चॅनलवर भेटत राहील. थँक्यू मित्रांनो.